नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पुण्याचे वेरूळ म्हणून ओळखले जाणारे भुलेश्वर मंदिरकडे घेऊन जाणार आहे आणि वाटेत आम्ही काय काय मस्ती केली, धमाल मस्ती केली तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज बऱ्याच दिवसांनी मी बाहेर चाललोय. लास्ट ट्रिप आपण केली होती तिरुपतीची, त्याच्यानंतर पुढे बाहेर गेलोच नाही. आज आम्ही निघालो बाहेर देवदर्शनाला. श्रावण महिना चालू आहे, शेवटचा आठवडा म्हणू शकतो. आज शनिवार आहे. काम करू, जवळपास जाऊ आपण भुलेश्वर मंदिराला. ते पण शिव मंदिर आहे, तिथंही गर्दी असणार आहे, पण ठीक आहे, ते थोडं जवळ आहे. आपण आता तिकडे निघालो भुलेश्वरकडे. आणि आज मराठा आरक्षण मोर्चा आज ॲक्च्युली पिंपरी चिंचवड बंद आहे. आता भुलेश्वर हे मंदिर पुण्याच्या बाहेर आहे, म्हणजे पुणे सोलापूर हायवे यवतच्या तिकडे आहे. इथून ऑलमोस्ट आहे बघा, माझ्या घरापासून 65 किलोमीटर आहे. आपल्याला पोहोचायला 2-2.25 तास लागतात, कारण आपल्याला सिटीतले ट्रॅफिक पार करून पुढे हायवेला लागावं लागतं. आता फायनली आपण हडपसरच्या पुढे आलोत, मांजरीच्या पुढे सोलापूर हायवेला लागलोत. आणि असं वाटतं नाही का गावाला चाललो, कारण आमचा गावाला जायचं रूट आहे, त्याच्यामुळं तसं फिलिंग यायला लागले. आता इथे कुठेतरी पुढे नाश्त्याला थांबू, नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ. आता इथून ऑलमोस्ट आता राहिले 38 किलोमीटर, अजून 55 मिनटं, जवळपास 1 तास लागेल अजून जायला. परी बेबी उठ बाळा. आम्ही ॲक्च्युली CNG भरायला थांबलो होतो इथं. आता परीला भूक लागली, आता कुठेतरी नाश्त्याला थांबू. चला आता आपण इथं जोगेश्वरी मिसळच्या इथं थांबलोत नाश्ता करण्यासाठी. हायवेला जाऊ. आणि आज फर्स्ट टाईम मी जोगेश्वरी मिसळ ट्राय करणार आहे. ते बघू आता. बच्चे कंपनीला पण भूक लागली. चला रे उतरा, कमॉन. ही आपली मिसळ आलेली. याच्यात आता मटकी टाकली, मी मटकी होती याच्यात. दही, पाव आणि भेळ पण मागवली. बाबा भेळ भरपूर प्रमाणात दिली, ताट भरून आहे. एवढं संपवायचं आपल्याला. कारण मिसळची चव 1 नंबर आहे आणि भेळ तर त्यापेक्षा भारी आहे. 1 नंबर लागते भेळ, आहे ना. भेळ भारी लागत ना. आणि परी आमची नेहमीप्रमाणे फक्त पाव खाते. मला पण आवडली मिसळ, छान आहे. मिसळ चांगली आहे, मिसळ चांगली आहे आणि भेळ पण एक नंबर आहे. चला आता निघू पुढं, आपल्याला अजून अर्धा तास लागेल जायला. चलो बेबी, लेट्स गो. नाश्ता झाला मिसळचा, जोगेश्वरी मिसळ. आणि आता तो निघू आता डायरेक्ट भुलेश्वर मंदिराकडे. अर्धा तास. मोरया मोरया, हर हर महादेव. वा, या साईडला बघा शेती, फुलं कसले भारी, झेंडूची फुलं. आपल्याला इथून राईट टर्न घ्यायचं आहे भुलेश्वर मंदिराकडे. या इथे बोर्ड लावलेला आहे. आणि येस, राईट. इथून आता सरळ भुलेश्वर आहे 9 किलोमीटर. आणि आता इथून ना बारीक रस्ता सुरू झालेला आहे, सिंगल रोड, गावचा रस्ता. आणि डोंगरावरती मंदिर आहे, त्याच्यामुळं जरा मला वाटतं भारी वाटणार आहे. पुढे काही सीन्स वगैरे असतील का चांगले. लेट्स सी. फर्स्ट टाईम आलो मी, तर याच्या आधी कधीच आलो नाही. बघ मी आता इथं गुळ बनवतात असं. हे बघा, हे उसाचं गुऱ्हाळ इथं. भुलेश्वरच्या मार्गाने जर समोर मला दिसतोय भुलेश्वरचा डोंगर, आणि इथं थांबलं थोडंच डोंगराच्या पायथ्यालाच भारी एकदम शेत दिसतंय मला. हे बघा, तुम्हाला दाखवतो. या साईडला मागे बघा शेत आहे, दिसलं का. आता आपण तिथं जाऊ, बघू जरा. मस्त वाटत होतं म्हणून थांबले. इकडे भुलेश्वराचं मंदिर डोंगरावरती, तिकडे जायचं आपल्याला. अशी शेती बघा, एकदम भारी वाटतं इकडलं सगळं. शेवंतीची फुलं आहेत नाही, हां शेवंतीची फुलं आहेत. हे बघा, ही शेवंतीची फुलं आहेत. बघा मित्रांनो, काय भारी दिसते राव. फुल पांढरी शेवंती आहे सगळे. आणि एकदम शेताच्या मधोमध आलं मी थांबलोय. एकच नंबर वाटतंय, जबरदस्त आहे.
काय भारी वाटतं मित्रांनो, जबरदस्त. पूर्ण असं पांढरं पांढरं दिसतं शेतामध्ये, एकच नंबर वाटतंय. जबरदस्त आहे मित्रांनो, जबरदस्त. बऱ्याच ठिकाणी दिसलं, मागे पण आम्हाला जसे शेतं दिसले, माझ्या तिकडं पण दिसतंय मला, इकडे पण आहे, त्या साईडला पण फुलांची, तिकडे शेती दिसते. ह्या भागामध्ये भरपूर असे फुलांची शेती दिसली मला येताना हायवे सोडला की. आणि 2-3 गुराळ, उसाचे गुराळ पण होते. जबरदस्त नजर आहे. आणि आपल्याला आता अजून तिकडे पण डोंगरावरती जायचे. लेट्स गो. मस्त शेवंतीच्या बागेमध्ये आपण फोटो वगैरे काढले, थोडंसं एन्जॉय केलं. इथं आपण थोडीशी अशी शेवंतीची फुलं इथं 2-4 इथं ठेवली देवाची इथं. आणि आता जाऊया पुढे डोंगरावरती. इथे वरती जायचं आपल्याला डोंगरावर. नाव लेट्स गो. चला आपण आता घाट चढतोय मित्रांनो. सुरू झालाय घाट. पुण्याहून भुलेश्वरला जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. एक आहे हडपसर सासवड मार्गे माळशिरस गावातून जाऊ शकतो, आणि दुसरा मार्ग जो आपण निवडला आहे तो हडपसर लोणी काळापूर म्हणजे सोलापूर हायवेने ओवळे कांचनच्या पुढे यवतच्या इथून राईट टर्न मारून, आणि मग हा घाट क्रॉस करून आपण भुलेश्वराच्या मंदिरात जाऊ शकतो. आता आपण चाललो भुलेश्वर मंदिराकडे. बघा मित्रांनो, मंदिर दिसतंय डोंगरावरती. मस्त वातावरण झालं इकडचा. फर्स्ट टाइम आलाय, भारी फिलिंग तर भारी यायला लागली. या इथे पार्किंग दिसते. किती आहे? 50 रुपये. या इकडे पार्किंग केली गाडी आपण. इथं 50 रुपये पार्किंग घेतलेत. आणि इथून एंट्रन्स ॲक्च्युली इथून सोडत नाही, त्यांनी मुद्दाम गेट बंद केलेत. म्हणतात वरती गर्दी आहे, त्याच्यामुळे काही वरती कुणाला सोडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आता इथून पायी चालत जायचं. तरी चालत पण मला वाटतं काहीतरी अर्धा किलोमीटर असेल, अर्धा-पाऊण किलोमीटर. पुढे पायऱ्या दिसत आहेत. चला आता इथून पायरी मार्ग सुरू झाला आहे. समोर दिसतंय मंदिर. आलं आहे जरा जवळ. आता एवढं पायऱ्या चढून जायचं आहे. मला तर लागतील अजून 10 मिनिट लागतील इथून. हे बघा आमचे बच्चे कंपनी कसे मस्त चाललेत डोंगर चढत, पायऱ्या चढत. तिकडनं आपण आलोत. आणि इथं अजून पुढे पायऱ्या दिसतात. अजून मस्त ट्रेकिंग झाली आमची थोडी. फायनली समोर मंदिर दिसते. हे झाडाच्या मागेच आहे. हे बघा समोर दिसतंय मंदिर. बघा बायको जमली आता. आता इथं बसले थोडं 5 मिनटं रेस्ट. हे बघा आता इथनं दुकानं सुरू झालीत सगळी, प्रसादाची दुकानं. कसे ताट रे? बरं चला आता हे घेऊ आणि वरती मंदिरात दर्शन करून येतो. हे बघा हे आहे मंदिर. आता आपण फर्स्ट टाइम आलो या मंदिरात आणि भारी दिसतं एकदम. चला आता सगळ्यात पहिले दर्शन करून घेऊ आणि मग बाकीचा परिसर एक्सप्लोअर करू आपण. तर बघा लाईन तर असणारच आहे, साहजिक आहे. श्रावण महिना सुरू आहे. अवघे 4-5 दिवसच राहिलेत फक्त श्रावण महिना संपायला, त्याच्यामुळे गर्दी तर असणारच आहे. चला ही लाईन आहे, थांबू लाईनमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. भुलेश्वर हे प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर असून हे एका टेकडीवरती डोंगरावरती बसलेलं मंदिर आहे. एका गडाचं स्वरूप आहे आणि यालाच मंगलगड असे म्हणायचे. 13व्या शतकातील हे एक यादवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे. सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरार जोगदेव याच्याकडे होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दौलत मंगल भुलेश्वर येथून होत होता. मंदिराच्या रचनेबद्दल सांगायचं झालं तर अर्धखोला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदी मंडपही आहे. या मंदिराच्या आतील खांबांवर आणि भिंतींवरती आपल्याला उत्कृष्ट दर्जाचे शिल्पकाम आणि मूर्तिकाम पाहायला भेटेल. असे म्हणतात की हे मंदिर पांडवकालीन मंदिर असून त्यामुळेच या भिंतींवरती आपल्याला महाभारतातील काही चित्र पाहायला मिळतात. या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीवकाम केलेला नंदी आहे. या खोल गाभाऱ्यातच शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाचे दर्शन केल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जाते. चला मस्त दर्शन झालेले आणि बाहेर आलोत आपण. बघा आता दर्शन करून गाभाऱ्याच्या बाहेर आल्यानंतर इथला पुढचा नजारा पाहून माझे डोळे अगदी भारावून गेले. इथून पुढे आपल्याला मंदिराच्या परिसरात ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली पाहायला मिळते. या देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्याही आहेत. या मंदिराच्या भिंतींवरील शिल्पात कोरीवकाम आणि मूर्तिकाम अद्वितीय आहे.
खरं तर या भिंतींवरील आणि दगडांवरील प्राचीन कोरीवकाम आणि शिल्पकाम पाहण्यासाठी तुम्हाला वेळात वेळ काढून यायला पाहिजे आणि आवर्जून हे वेळ काढून बघायला पाहिजे। भुलेश्वर मंदिरातील शिल्प सौंदर्याचा उत्तम आविष्कार असल्यामुळे पुरातत्व खात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे। या मंदिराला पुण्याचे वेरूळ असेही म्हणतात, कारण वेरूळच्या कैलास लेण्यामध्ये ज्या प्रकारचे शिल्प आढळते त्याच प्रकारचे शिल्प या मंदिराच्या भोवती म्हणजे या भिंतींवरती आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या भिंतींवरतील बऱ्याचशा मूर्त्या आपल्याला भग्न अवस्थेत पाहायला मिळतात। तसंच या ठिकाणी आम्हाला एक नंदीही पाहायला मिळाला, हा तो नंदी। दर्शन झाले, आपण बाहेर आलो आणि बघा इकडनं काय नजारा दिसतोय, वाव एकच नंबर। बघा मित्रांनो, इकडनं पूर्ण परिसर दिसतोय, इकडं हिरवगार दिसतंय, लांबपर्यंत नाही दिसत कारण ढग आहेत, धुकं आहे। आपण थोड्याशा हाईटवरती आहेत आणि हा ॲक्च्युली मला वाटतं गडच होता, म्हणून ते गडासारखं स्ट्रक्चर तिकडं बुरुज वगैरे पण दिसलं त्या साईडला। हे एवढं खालचं जे स्ट्रक्चर आहे ते जुनं दिसतंय, दगडी बांधकाम, आणि जे पांढरं ते वरती दिसतंय ते नंतर झालेलं दिसतंय। इथं बघा घंटा आहे, मोठं पिंपळाचं झाड दिसतंय इथं आवारात मंदिराच्या। आपण ॲक्च्युली खाली आलो होतो, मग अशी तिथं होतो, तिथून या पायऱ्याने खाली आलो। इकडं हा एक स्पेस आहे, एरिया, इकडं मस्त सावली वगैरे आहे। उन्हाळ्यात ते तर थंडगार वाटत असेल सावली अजून। हे बघा इथे महाप्रसादाची सोय केलेली आहे। दर्शन झालं इथून आणि आपण आता गड उतरतो, आता खाली चाललो आपल्या गाडीकडे। कुठला? हां तो ना, आता आपल्याला तिकडं जायचं, ते शेड दिसतं कुठे गेलं, हा ते शेड आहेत ना, तिकडे जायचं आपल्याला, तिकडे आपली गाडी, तेवढं खाली जायचं आता। आणि ॲक्च्युअल पार्किंग इकडे बघा मंदिराची, ह्या साईडला इकडं दिसते का, हे पार्किंग आहे, म्हणजे हे मंदिर आणि या साईडला तिथं पार्किंग आहे। पण आज श्रावण महिना चालू आहे, जत्रा वगैरे आहे, गर्दी असते म्हणून वरती पार्किंग फुल झाली, म्हणून खालीच हे केलं होतं। चला तर मग मित्रांनो, आता आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे आणि मला तर हे मंदिर खूप आवडलं। तुम्हीही पुण्याच्या जवळ आसपास असाल तर हे मंदिर नक्की आवर्जून बघा, बघण्यासारखं आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन जेव्हा पण व्हिडिओ येईल तेव्हा नोटिफिकेशन मिळेल। चला मग हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो। आता बच्चे कंपनी आमचे ट्रेनमध्ये बसून मस्त आनंद घेत आहेत। आता थोड्या वेळानंच आम्ही इथून निघून आपल्या घरी जाऊ। चला तर मग भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।